आज आपण वाटण न वाटता एकदम साध्या सोप्या पद्धतीने मसाला दोडका कसा करणार आहे हे बघणार आहोत. चला आता रेसिपीकडे वळूया. चिरलेला कांदा घेतला आपण 2 मीडियम साईजचे, टोमॅटो घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे आपण जी उन्हाळ्यामध्ये सुकून घेतली होती. त्यानंतर दोडका अशा प्रकारे वरच्या आपण त्याच्या सगळ्यात शिरा काढून अशा एवढ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर दही, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि गोडा मसाला. आता आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहे मोठे. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण हा उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. तो परतून घेणार आहे आपण. पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे, तो शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे 2 मिनिटं. आपला कांदा व्यवस्थित शिजला आहे. त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये जी कोथिंबीर सुकवलेली आहे ती टाकून घेऊया. हे आपण का केली, कारण की पावसाळ्यात कधी असं भाजीपाला वगैरे घ्यायला बाहेर जायला भेटत नाही, तर आपण जी उन्हाळ्यात सुकून ठेवली की ती आपल्याला ऐनवेळी वापरता येते. आता ह्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करू. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ. मसाले आपण 1 मिनिटभर परतून घेऊया फक्त. आता ह्यामध्येच आपण दही ॲड करणार आहे. ह्यामध्ये 2 चमचे फक्त दही ॲड करणार आहे. तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा. मुलं 1 च्या ऐवजी 2 चपाती आवडीने खातील. आता दही ॲड केल्यावर परत 1 मिनिटभर आपण जरा त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता आपण आपला हा दोडका जो कट करून घेतला होता तो टाकून घेऊया. पूर्ण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 1 कप पाणी टाकून तो शिजवून घ्यायचा आहे 10 मिनिटं. अशा प्रकारे आपल्या आता दोडक्याची भाजी ही तयार झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊ आणि सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. ही तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा भात, चपाती कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता.